नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टम्म फुगणारी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळीची रेसिपी करणार आहोत. पुरणपोळी खायला तर खूप आवडते, पण चणाडाळीची पुरणपोळी खाल्ली तर चणाडाळीमुळे त्रास होतो. तर पुरणपोळीमध्ये असा एक पदार्थ घालायचा की पुरणपोळी खाल्ली तरी काही त्रास होणार नाही व पुरणपोळी चवीला अप्रतिम होईल. जर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी करत असाल किंवा खूप प्रयत्नानंतर पुरणपोळी जमत नाही, मी इथे काही टिप्स दिलेले आहेत. या टिप्स फॉलो करून तुम्ही सविस्तरपणे पुरणपोळीची रेसिपी करू शकता. इथे मी 1 कप चणा डाळ घेतली. चणा डाळ धुवून 2 तास भिजत ठेवली होती. त्याच कपाने 2 कप पाणी घेतले. छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायची. हळद घातल्यानंतर ती मिक्स करून घ्यायची. आता एका कुकरमध्ये जाळी ठेवायची. त्यामध्ये 1 कप पाणी घालून घ्यायचंय आणि त्यानंतर डाळीचा डब्बा कुकरमध्ये ठेवून द्यायचा कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. डाळ 2 तास भिजत ठेवली होती, त्यामुळे 4 शिट्ट्यांमध्येच अगदी व्यवस्थित डाळ शिजली जाते. कुकर थंड झाला की डाळीचा डब्बा काढून घ्यायचा. तुम्हाला मी डाळ चेक करून दाखवते. तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे. 2 तास भिजत ठेवल्यामुळे 4 शिट्ट्यांमध्येच परफेक्ट आपली डाळ शिजून झाली आहे. डाळीमधलं आता सर्व पाणी काढून घ्यायचंय. जर तुम्हाला या पाण्याची कटाची आमटी बनवायची असेल तरच इतकं पाणी घाला, नाहीतर पाणी कमी घाला. ज्या कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने गूळ घेतले. 1 कप गूळ बारीक चिरून घेतले. डाळीमधलं सर्व पाणी काढून घेतलं. त्यानंतरच त्यामध्ये गूळ घालून घ्यायचे. एका टोपामध्ये चणा डाळ आणि गूळ घालून घ्यायची. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचे. गूळ वितळला की गॅसची फ्लेम मध्यम करायची. गूळ वितळ झाला की चमच्याच्या सहाय्यानेच डाळ हलकीशी घोटून घ्यायची. म्हणजे नंतर पुरण वाटताना जास्तीचा त्रास होत नाही आणि पुरण देखील छान तयार होतं. या स्टेजला आता पुरण सुकवून घ्यायचे. त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि पुरण सुकवून घ्यायचं. आता हे पुरण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं? पुरणमध्ये चमचा उभा करायचा. चमचा उभा राहिला नाही म्हणजे समजायचं की पुरण अजूनही पातळच आहे. आता यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची. त्याच चमच्याने अर्धा चमचा दालचिनी पावडर घालायची. दालचिनी पावडर घातल्यामुळे पुरणला सुवास खूपच छान येतो. थोडंसं जायफळ किसून घालायचंय आणि शेवटी छोटा चमचा सुंठ पावडर घालायची. काही जणांना चणा डाळीची पुरणपोळी नाही जमत, ती खाल्ल्यावरती त्रास होतो. अशा वेळेस जर तुम्ही सुंठ पावडर घालून पुरणपोळीचं पुरण केलं तर कोणताही त्रास त्याचा होत नाही. सुंठ पावडर देखील जास्त घालायची नाही, तर छोटा पाव चमचा इतपतच सुंठ पावडर घालून घ्यायची. आता इथे चमचा पुरणमध्ये मी उभा करून दाखवलाय. चमचा अजिबात एका बाजूला पडत नाहीये, याचा अर्थ पुरण व्यवस्थित तयार झालंय. तुम्ही इथे बघू शकता अजिबात त्यामध्ये पाणी शिल्लक नाही राहिलंय. सर्व पुरणमधला ओलसरपणा निघून गेलाय आणि आपलं पुरण तयार झालंय. आता गॅस बंद करून घेते. पुरणावरची जास्तीची मोठी वाफ असते ती निघून गेली की पुरण लगेचच एका चाळणीवरती काढून घ्यायचं आणि एका पेल्याने किंवा ग्लासाने ते पुरण वाटून घ्यायचं. थोडंसं गरम गरम असं पुरण वाटलं की 1 मिनिटाच्या आतच लगेचच पुरण वाटलं जातं. इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे पुरण वाटलं गेलेलं आहे. डाळ व्यवस्थित शिजली गेल्यामुळे अजिबात जास्त वेळ लागलेला नाहीये. एका ताटामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतले आणि 1 कप मैदा घेतलाय. मी दोन्ही पिठं समप्रमाणात घेतलेली आहेत. तुम्ही संपूर्ण गव्हाचं पीठ किंवा संपूर्ण मैदा सुद्धा वापरू शकता. त्यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची. हळद घातल्यामुळे पुरणपोळ्या रंग सुरेख येतो. त्यानंतर पाव चमचापेक्षा कमी मीठ घालायचे आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचे. हळद, तेल, मीठ सर्व व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पुरणपोळीचं पीठ कसं मळावं, ते व्यवस्थित मळलं गेलं आहे की नाही, हे कसं ओळखावं, हे सर्व मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तुम्ही अशी पिठं समप्रमाणात घेतली असेल किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ किंवा संपूर्ण मैदा घेतला असेल, तरीसुद्धा पीठ जास्त वेळ मळून ठेवू नका. पीठ मळून झालं की लगेचच त्याच्या पुरणपोळ्या करायला घ्यायचे. 5 ते 10 मिनिटं सुद्धा ते पीठ नाही ठेवायचं. पीठ मळलं गेलं की नाही हे कसं ओळखावं? इथे मी तुम्हाला पीठ ओढून दाखवलं, पण त्याची तारही लगेच तुटली जाते. याचा अर्थ पीठ व्यवस्थित मळलं नाही घेतले. त्यामुळे आणखी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित रगडून मी पीठ पुन्हा मळून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटभर पीठ पुन्हा रगडून मळून घेतलं की तुम्ही इथे बघू शकता पीठ मी हवं तेवढं खेचून घेतले, पण तरीसुद्धा त्याची तार तुटली नाही आहे. याचा अर्थ पीठ व्यवस्थित मळलं गेलंय. आता तुपाचा हात लावून पुन्हा ते व्यवस्थित करून घ्यायचे.
यामध्ये मैदा घातल्यामुळे पीठ व्यवस्थित मऊसूद असं मळून घ्यायचं. आपण चपाती करण्यासाठी जे गव्हाचं पीठ मळतो त्यापेक्षा हलकंसं सैल हे पीठ मळून घ्यायचंय. आता पुरणपोळी लाटायला यायची त्यासाठी पुरणाचा गोळा करायचा आहे. पुरणाचा गोळा हा नेहमी पिठाच्या गोळापेक्षा दुप्पटच असावा. पिठाच्या गोळ्याची अशी पारी तयार करून घ्यायची. बोटाने तेल किंवा तूप लावत राहायचे आणि अशी पारी तयार करून घ्यायची. त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून बंद करून घ्यायचा. जर तुम्हाला अशा पद्धतीने पारी करायला नसेल जमत, तर तुम्ही छोटीशी पारी लाटून घेऊ शकता आणि त्यानंतर त्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवून ती संपूर्णपणे बंद करून घ्या. लाटण्याआधी हाताने थोडीशी ती थापून घ्यायची. म्हणजे पुरण व्यवस्थित कडेपर्यंत पसरलं जातं. गोल गोल फिरवत आता पुरणपोळी लाटून घ्यायची. सुरुवातीला मी मध्ये लाटून घेतली. आता कडांनी सुद्धा ती लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत पुरण आपल्याला दिसत आहे. व्यवस्थित भरपूर सारं सारण भरलेली आपली पुरणपोळी इथे लाटून झालेली आहे. तवा इथे आधीच गरम करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. पुरणपोळी फुलली की गॅसची फ्लेम मोठी करून पुरणपोळी शेकवून घ्यायची. जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवून पुरणपोळी शेकली की ती पुरणपोळी कडक किंवा वातड होण्याची शक्यता असते. पुरणपोळीला तूप किंवा तेल लावून घ्यायचं किंवा तूप आणि तेल दोन्ही मिक्स करून सुद्धा तुम्ही लावू शकता. जर तुम्ही लगेचच पुरणपोळ्या खाणार असाल तर तूप लावून शेकवा. पण जर का तुम्ही पुरणपोळीला तूप आणि तेल दोन्ही मिक्स करून लावलं आणि पुरणपोळी शेकवून घेतलात, तर पुरणपोळी 4 ते 5 दिवस अगदी तशीच्या तशी मऊ राहते. अजिबात ती कडक होत नाही. पुरणपोळी शेकवून झाली की ती एका जाळीदार प्लेटवरती काढून घ्या किंवा कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. पुरणपोळीचं पीठ मळताना जर तुम्ही मैद्याचा वापर केला असेल तर पीठ मळून ठेवू नका. पीठ मळल्या मळल्या लगेचच पुरणपोळ्या करून घ्या. पुरणपोळ्या तुम्हाला हव्या तितक्या तुम्ही पातळ लाटू शकता. अगदी सहज पोळ्या लाटल्या जातात. पुरणपोळीचं पीठ मळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या ओढून चेक करून घेतल्या, तर तुमच्या पुरणपोळ्या देखील अगदी अशाच परफेक्ट मऊ तयार होतील आणि अशाच छान टम्म फुगून येतील. आता इथे माझ्या सर्व पुरणपोळ्या भाजून तयार झालेल्या आहेत. इथे मी तुम्हाला एक पुरणपोळी खोलून दाखवते. भरपूर सारण भरलेल्या मऊ पातळ अशा पुरणपोळ्या इथे तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीमध्ये तुम्ही सुद्धा पुरणपोळी नक्की करून बघा. सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून तुम्ही जर पुरणपोळी केला तर तुमच्या पुरणपोळ्या देखील अगदी परफेक्ट तयार होतील. 4 ते 5 दिवस तशीच्या तशी मऊ राहणारी, अजिबात कडक किंवा वातड न होणारी पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा, जेणेकरून माझी येणारी नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.